तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज राज्यात आपल्याला अक्षरशः पावसाचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत राज्यातील नेमकं कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार, तसेच ढगफुटी सदृश पाऊस कोणत्या ठिकाणी होणार याविषयीची संपूर्ण माहिती। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, पुढील काही तासातच आपल्याला दुपारनंतर राज्यातील आपल्याला संपूर्ण भागातच आपल्याला अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करूयात। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली या पट्ट्यामध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की आपण बघू शकताय स्क्रीनवरती, आपल्याला सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, बार्शी, जामखेड, कळंब, लातूर, लोहारा या परिसरात आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुणे, खेड, जुन्नर, लोणावळा या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला नाशिक, मालेगाव, कोपरगाव, मनमाड, अकोले या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, मालेगाव या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडाटासह आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। लातूर, कळंब, अहमदपूर, उदगीर, देगलूर, नायगाव, निजामाबाद, बिदर या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच नांदेड, परभणी, माजलगाव, बीड, गेवराई या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात आपल्याला तीव्र उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळते। विदर्भात काय आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। विदर्भात आपल्याला 27-28 मे नंतर आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तर आपल्याला आज राज्यात फक्त मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच कोकण पट्ट्यामध्ये देखील संपूर्ण कोकण पट्टीत आपल्याला पावसाचा धुमाकूळ आपल्याला आज पाहायला मिळतोय। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या सर्वच कोकण पट्टीच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकदम पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला काही भागात पाहायला मिळतोय। सर्वदूर मित्रांनो आपल्याला हा पाऊस पाहायला मिळणार नाहीये। जिल्ह्यातल्या एकाच दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। तसेच तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अंदाज जाणून घ्यायचा असेल, त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावाचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल, तरच तुम्हाला तुमच्या भागाची अंदाज देखील भेटेल, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।